मित्रांनो, आजचे उत्सवमूर्ती श्री विजय कुमार नेमकर हे खरोखरच कुमारच वाटत आहेत अजूनही. कारण की कुमार गंधर्वांचं गाणं असू द्या, मोहम्मद रफीचं गाणं असू द्या, किंवा मग मुकेशचं गाणं असू द्या, आणि सगळ्यात अगदी सुरेख आवडत ते गाणं आहे. त्यांची गाणी ऐकून सगळ्यांची कान दुखत होता, कारण की त्यांनी संगीत शिकलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज नातवाला शिकवण्याची त्यांची खूप इच्छा असते, आणि नातू त्यांना काही बरोबर संगीत विचारात येऊ नये. म्हणजे आपण म्हणतो बापसे बेटा सवय, तसा हा नातू आजोबांच्या पुढे जाईल, त्यात मला तरी शंका वाटत. दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा ही आहे, मुलगा एक तबला तर त्यांच्या घराण्यातच संगीताचं बीज उगवलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा एक मित्र होता नेमकर म्हणून, त्यांचा चुलत लांबचा चुलत भाऊ, तोही गाणी गातो आणि अशा संगीत महिमणी बनवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ज्वाज्वल्य अभिमान आहे, तो म्हणजे अंदमानला जाऊन त्यांनी स्वातंत्र्याची सावरकरांनी ज्या हाल अपेक्षा भरवल्या, त्या सेनचं त्यांनी जाऊन तिथे दर्शन घेतलं, तिथं नतमस्तक झाले, आणि तिथल्या सगळ्या त्या आठवणी आणि आपण वाचलेलं साहित्य त्यावेळी तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीज जनन ते मरण, असं ठासून आपल्याला सांगणारे ते थोर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याही नसा आहेत असं वाटतं. कारण ज्वाज्वल्य जो अभिमान आहे त्यांच्या शब्दांमध्ये ते नेहमी व्यक्त करतात. अनेक त्यांनी मला ते अनेक त्यांच्या ज्या व्हॉट्सअपवर गोष्टी येतात सावरकरांच्या, ते मला फॉरवर्ड करत असतात. त्याचप्रमाणे इथे त्यांचे गुरुही बसलेले आहेत. मलाही माहीत नव्हतं सुरुवातीला की ते त्या गुरुनी त्यांना सुरुवातीला 1-2 पेगाची त्यांनी घेरे म्हणून घेतले, आणि नंतर शिष्या गुरुला केव्हा आनंद होतो जेव्हा शिष्य गुरुच्या पुढे जातो. असंच झालं मंडळी. आज पंडित साहेब आपण त्यांचे गुरु आहेत पिण्याच्या बाबतीत, पण आम्ही पनवेलला बघितलं की शिष्य गुरूंच्या पण पुढे गेला. तर अशा तऱ्हेने ते सर्वतोपरी सर्व गोष्टीचा आनंद घेत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रोज आपण बघतो की योगा करत असतात, आणि त्यांच्या इतकी चपळता, त्यांच्या इतकी फ्लेक्झिबिलिटी शरीरामध्ये मी तरी अनुभवाची बघितलं आहे. अगदी चक्रासनही ते असे गोलाकार असे करतात. आपल्याला माझं थोडंसं वर उचललं तरी शरीर ते अगदी चक्रासन जे अत्यंत अवघड असतं तेही ते अगदी आनंदाने करतात. अशा तऱ्हेने बरोबरच त्यांचं मन हे श्रीमंत आहेच, त्या गाण्यांमुळे श्रीमंत झालेलं आहे. त्यांना निरोगी मन, आणि ह्या निरोगी मनात निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहावं, त्यासाठी ते योगाही करतात. अशा तऱ्हेने ते शतायुषी ऐश्वर आणि विज्ञान करायला लावावे हे मी प्रभूकडे प्रार्थना करतो, आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद मंडळी, तुम्ही मला रोज बोल